आघाडीमध्ये असताना लोकसभा विधानसभा एकत्र लढवायचो आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्वबळाचे संकेत। खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नागरी शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं, तसंच कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचीही मागणी। एल्फिन्स्टन पुलाबाबत उद्या प्रकल्प बाधितांची MMRDA म्हाडा पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठकीत तोडगा निघाला तरच पूल वाहतुकीसाठी बंद होणार। भंडाऱ्याच्या खमारी गावात वाळू माफियाची नायब तहसीलदार आणि पोलिसांना धक्काबुक्की। वाळू रस्त्यावर टाकून ट्रॅक्टर चालक फरार। मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल। नांदेडच्या हनुमानपेठ भागात अतिक्रमणावर कारवाई करताना महापालिका कर्मचाऱ्यांनी महिलेचा वाद। कोणतीही पूर्वकल्पना न देता मनपा अतिक्रमण तोडत असल्याचा महिलेचा आरोप। नाशिकच्या पांडवलेणी इथल्या डोंगरावर अडकलेल्या 2 पर्यटकांची सुटका। ट्रेकिंगला गेलेले वालझाडे पितापुत्र पांडवलेणी डोंगरावर अडकून होते। केरळच्या तिरुवनंतपुरम इथे आंतरराष्ट्रीय विमानतळाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी। सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर। इराणच्या अब्बास शहरात झालेल्या भीषण स्फोटात 25 जणांचा मृत्यू तर 800 जण जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।